एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तिने झाले अवघी काम निवारला भवभ्रम। आवाज थोड विकुतमे करा। परद्रव्य परणारी झाली विषाची परी, तिने झाले अवघे काम निवारला भवभ्रम। तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार, तिने झाले अवघे काम निवारला भवभ्रम। महायोग पिटी तटे भीम रथ्यां वरं पुंडरिकाय दातुं मुनींद्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग। सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उद्धारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू। संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं। एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तिने झाले अवघी काम निवारला भवभ्रम। अनंत कृपा विभूषित भगवान श्री पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय, वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, शांती ब्रह्म पैठ निवासी श्री संत एकनाथ महाराज, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज, वैकुंठवासी प्रातस्मरणीय दादासाहेब या सर्वांच्या असीम कृपेने हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिव छत्रपती यांच्या जयंतीच्या निमित्ताने या आपल्या कुशावाडी नगरीमध्ये या शिवतीर्थावरती चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची ही प्रथम दिवसाची कीर्तन पुष्प सेवा गुंफण्याचं भाग्य समस्त गावकरी मंडळ, गावातील सर्व भजनी मंडळ, गावातील सर्व तरुण मंडळ, गावातील सर्व शिवप्रेमी आणि श्रीहरिभक्तीपरायण आपल्याच गावचे असणारे संतोषजी महाराज कुशावाडीकर यांच्या संपर्कातून या ठिकाणी हा पहिल्यांदाच कुशावाडी नगरीमध्ये कीर्तन करण्याचा हा सुयोग आहे। मायबाप हो, आपल्या या नगरीमध्ये ही आपली नगरी म्हणजे थोडीशी ऐतिहासिकच आहे आणि आपल्या नगरीमध्ये अनेक विद्वान, अनेक क्षेत्रामधली दिग्गज मंडळी होऊन गेली। या गावावरून जात असताना कधीही वाटते की बाबा सुंदर असा
पुतळा शिवाजी महाराजांचा उभा केला गावकऱ्यांनी. चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. महाराज खरं सांगू का, आपल्या महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्मले, पण आपल्यापेक्षा कर्नाटकच्या लोकांना फार स्वाभिमान आहे. तुम्ही जेव्हाही महाराष्ट्राची बॉर्डर सोडाल, औराद तालुक्यात, भालकी तालुक्यात जेव्हा तुम्ही कुठेही प्रवेश करताल, उदगीरकडा औरादकडून करा किंवा इकडून हलेगाव मार्ग तुम्ही प्रवेश जेव्हा कराल, तेव्हा तुम्हाला दिसेल की असं एक खेडगाव नाही इथं शिवाजी महाराजांचा पुतळा नाही. मग मोठा असेल, लहान असेल, अर्धाकृती पुतळा असेल, जे काही असेल ते आहे. आपल्याकडच्या शिवजयंती झाल्या महाराज, पण शिवजयंती कशा झाल्या ते सांगायची आता आवश्यकता नाही. मी या मताचा आहे महाराज की मी बघितलं अनेक संघटना आल्या, शिवाजी महाराजांच्या नावावर मोठ्या झाल्या, मागून खाल्ल्या, पद मिळवले, बक 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 भाषण केले, आणि कुठंतरी जसं आपण काही फेकतो ना तसं कुणाला विधान परिषदेवर घेतलं, कुणाला कुठं घेतलं की मग ते शांत झाले. इकडे त्यांनी एवढा आवाज उठवला, अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे, अरबी समुद्रात झालं पाहिजे, इथं झालं पाहिजे. काय अरबी समुद्रात काय झालं पाहिजे? आणि केव्हा झालं पूजन? कुठं आहे पुतळा? कुठं आहे पुतळा? कुठे गेल्या ह्या संघटना? सगळ्या पोट भरणाऱ्या सगळ्या संघटना रात्री धाब्यावर बसतात. बऱ्याचशा बघा तुम्ही, संघटनेच्या गाड्या धाब्यावर लावलेल्या असतात. ज्या गाडीवर शिवाजी महाराजांचा फोटो असेल ना, त्याला लाज वाटली पाहिजे धाब्याच्या पुढे गाडी उभा करायला. माझं कीर्तन कडक आहे, माझं कीर्तन कुठेही जाऊ द्या, हीच नमुना असते. तारीख काय घेतले काय आणि न घेतले काय हे लक्ष देऊ नये का? आपण शिवजयंत्या साजऱ्या अनेक प्रकारच्या केल्या, त्या जातीवादी लेबल न केल्या, कुठेतरी बहुजन समाजाला एकत्र आणण्याचा आपण प्रयत्न केला नाही. मला वाटतं महाराज, जेव्हा बाबासाहेबांची जयंती असते किंवा महापरिनिर्वाण दिन असतो, तेव्हा ती सगळी लोक येतात. आपली माया बहिणी का येत नाहीत? आपल्या माया बहिणींना का शिवाजी महाराज आवडत नाहीत का? काय काय कारण काय आहे? मी आमच्या आई 2021ला वारली. मी आमच्या आईला विचारलं, आई शिवाजी महाराज कोण होते माहित आहे का? ती म्हणली, बापू एक राजा होता एवढंच माहित आहे. मी मला त्यांच्या आईचं नाव, वडिलाचं नाव, त्यांनी काय केलंय काहीच माहित नाही. आम्ही शिवजयंत्या साजऱ्या केल्या, कशा केल्या? गावानं पट्ट्या केल्या, गावानं वर्गण्या गोळा केल्या, शिवजयंतीला बँड लावला, नाचून नाचून धिंगाणा केला, मस्जिदी पुढे जाऊन उड्या मारल्या, मुसलमानांना टार्गेट केलं आम्ही. ही आमची शिवजयंती. त्यांना बघून आम्ही गाणे लावले, हिंदू हिंदू हिंदू, ही आमची शिवजयंती. पण कधीतरी आम्ही जागर केला नाही शिवाजी महाराजांचा. जागर म्हणजे जनजागृती. शिवाजी महाराज घराघरात आम्ही पोहोचले नाही. तुम्हाला माफी मागून सांगतो, टिपू सुलतान घरात पोहोचला, पण छत्रपती शिवाजी महाराज पोहोचले नाहीत. हे लक्षात घ्या. ही आपली शोकांतिका आहे. पण कुठेतरी आपल्या या कुशावाडी नगरीने अनेक वर्षापासून शिवजयंती साजरी करतात. आणि या वर्षी एक आगळा आणि वेगळा उपक्रम, मला वाटतं मागच्या वर्षी झाला वाटते, आगळा आणि वेगळा उपक्रम म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने सर्व गावकऱ्यांनी एकत्रित येऊन हा उत्सव तरुण मुलांनी ध्यानात आणून सगळ्यांच्या तन मन धनाने, सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या पवित्र उपस्थितीने चालणारा हा सप्ताह. आणि या सप्ताहातील आजची ही सेवा उपस्थित सर्व गुणीजन, विद्वान मंडळी, गायनाचार्य, आमचे नारायणखेडचे असणारे मृदंगाचार्य दादा, आमचे निळोबा महाराज आहेत, काठेवाडीचे आमचे श्रीकांत दादा आहेत, ही सगळी मंडळी, रामपूर, भक्तापूर, सगळी भजनी मंडळी आलेली उपस्थित. आता कसं आहे महाराज, हे आहे शिवजयंतीच्या निमित्त उत्सव, पण आपण परंपरा जपूनच करतोय. आता बघितलं, रूप पाहताच झालं, पतित पावनाच झालं. त्यामुळे मी अभंग हा मुद्दाम का घेतला, कारण पहिल्या दिवशी आपल्या फळाची अशी परंपरा आहे की कुठल्याही फळाची परंपरा, एकतर देवाचं चिंतन करा, रूपाचं चिंतन करा किंवा नामाचं चिंतन करा, भगवंताचं चिंतन आहे. पण या अभंगामध्ये जे सांगितलं ना, भगवंताच्या विषयी तुकोबारायांनी आपल्या अंतकरणामध्ये असणारी एकविधता, एकनिष्ठता, अखंडिता या अभंगामध्ये तुकोबारायांनी व्यक्त केलेली, अनन्यता व्यक्त केलेली आहे. मायबाप हो, मानवी जीवन जगत असताना मनुष्याच्या अंतकरणामध्ये एकविधपणा असणं फार महत्वाचं आहे. आणि परमार्थिक क्षेत्रामध्ये तर एकनिष्ठता फार महत्वाची आहे. लक्ष देऊ नये का? एकनिष्ठता, अखंडितता, अनन्यता हे कशाला म्हणतात हो महाराज? एकविधपणा अंतकरणात असणं, तर त्याचा परमार्थ सफल होतो. एकनिष्ठपणा असणं. म्हणून त्या एकनिष्ठतेसाठी नारद भक्ती सूत्रामध्ये नारद महर्षीने एक सूत्र सांगितलं, अन्याश्रयाणाम त्यागो इति अनन्यता.
अन्य आश्रयाचा त्याग करायचा. बाकीचे जरी आपल्या आश्रयाला दिसायला लागले तरी बाकीच्याकडे आपली वृत्ती, अंतःकरणाची वृत्ती न जाऊ देता एकाच ठिकाणी आपल्या अंतःकरणाची वृत्ती स्थिर करणं, त्याला एकनिष्ठ, त्याला एकविध म्हणलं. लक्ष देऊ नये का? एकाच ठिकाणी आपली वृत्ती स्थिर करणं याला एकविध म्हणलं. मग तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी गाथ्यामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये प्रमाण दिले, अभंग आहेत, ओव्या आहेत की बाबा एकनिष्ठ कशाला म्हणावं. गीते तर भगवान परमात्म्यानं सरळ सरळ सांगून टाकलं, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची एकू. अनन्याश्चिंतयन्तो माम, जो अनन्य भावानं माझं चिंतन करतो, माझं गुणगान गातो, मी त्याचा योग आणि त्याचा क्षेम ह्या दोन्हीचीही काळजी मी करतो, असं भगवान परमात्म्यानं सांगितलं. म्हणजे एकनिष्ठ राहून जो माझं चिंतन करतो. त्याच्यासाठी ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलं. महाराज एक उदाहरण दिलं, चातक नावाच्या पक्षाचं. मला सांगा, पाऊस पडतो. ओ महाराज, शिबिरात होते ते महाराज, तुम्ही सांगा, चष्मेवाले महाराज. परवा दिवशी मी इकडे खरगोन कीर्तन करून जात होतो, त्यांना हात केला. त्यानं मला ओळखीलच नाही. अहो मला शाळेला जायचंय. मग बसवलं. मग मी म्हणलं, तू शिबिरात होता ना? हा होतो महाराज. ब्रह्मा महाराज ओळख आहेत का रे तुला? हो आहेत. मी त्याची थोडीशी मजाक घेतली. मग नंतर हुशार मुलगा आहे बरं का, तो शिबिरात होता. जयवंत महाराजांच्या मी एकदा बघितलं, हुशार मुलगा आहे. मला सांगा महाराज, दोघे सांगा, पाऊस कुणासाठी पडतो? पाऊस कुणासाठी पडतो? आता सगळ्यात लहान तुम्हीच लेखा, बरं तुम्ही सांगा. ते लाजायला लागले. पाऊस कुणासाठी पडतो ना भैया? शेतकऱ्यासाठी. बरोबर, शेतकऱ्यासाठी. पण लक्ष देऊ नये का, पाऊस पडतो चातक नावाच्या पक्षासाठी. गाय दूध कोणासाठी देते? डेअरीवाल्यासाठी. कुणासाठी? वासरासाठी. तसं पाऊस कुणासाठी पडतो? चातक नावाचा पक्षी आहे. ज्ञानोबा सांगतात त्याची अवस्था अशी आहे, त्याच्या बाजूला नदी राहते, त्याच्या बाजूला समुद्र राहते, त्याच्या बाजूला विहीर राहते, पण ते कुठलंच पाणी पित नाही. ज्ञानोबा सांगतात, भरणी सरिता समुद्र चौकडे परिते बापी असे कोरडे, जे मेघोनी थेंबोटा पडे ते पाणी कितया. त्याच्या बाजूला सरिता म्हणजे नदी आहे, समुद्र आहे, पण ते कुठलंच पाणी पित नाही. पाणी कुठलं पितय? जे पावसाचं पाऊस पडतंय ना तेच पाणी पिणार. तुकोबाराय सांगतात, पहाटे चातक नेघे भूमी जळा, पहाटे चातक नेघे भूमी जळा, वरुषे उन्हाळा मेघतया, पहाटे चातक नेघे भूमी जळा, वरुषी उन्हाळा मेघतया. भूमीवरचं कुठलंच पाणी जळ ते घेत नाही, फक्त त्याला पावसाचंच पाणी पाहिजे. हे झालं पहिलं उदाहरण महाराज. दुसरं उदाहरण सांगताना तुकोबारायांनी सांगितलं, एखादं लहान लेकरू आहे, ज्याची आईसोबत ओळख झाली, ओळखायला लागले आईला, आईला बघून हसतंय, आईला गुलगुलू बोलते. मग काय झालं महाराज, ते लहान लेकरू दुपारच्या वेळेस आई काहीतरी रानात शेजारी काम करत होती. घरामध्ये त्या बाळाला झोपी घातली आणि कामामध्ये ती व्यस्त झाली. लेकरू झोपीतून उठलं, पाळण्यामध्ये एवढं रडायला लागलं, थांबच ना चाललं. त्याचा रडण्याचा आवाज ऐकून स्वर्गातून एक अप्सरा आली. स्वर्गातून कोण आली? अप्सरा आली. स्वर्गातली अप्सरा खाली आली. आता ज्ञानोबारायांनी उदाहरण का दिलं हे लक्ष देऊ नये का? त्या लेकराची जी आई आहे ना ती दिसायला सुंदर नाही. त्या लेकराच्या आईवर साडी चांगली नाही, कपडे चांगले नाही, त्या आईला दिसायला चांगली नाही, ती कुरूप आहे. आणि रंभा कशी आहे महाराज? स्वर्गातली अप्सरा सुंदर आहे. त्या स्वर्गातल्या देवांगनेविषयी असं सांगितलं, आपलं शरीर जर फाडलं ना महाराज, आपल्या शरीरामध्ये अस्थि मज्जा रेत हेच सापडते. हेच अस्थि मज्जा रेत रक्त हेच सापडणार आपल्या शरीरामध्ये. पण त्याच्या शरीरामधून सुगंध बाहेर येते. जेव्हा असं सांगतात, आपल्या ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भेटले, त्यांचं नाव काय? शुकाचार्य. शुकाचार्यानं जेव्हा रंभा त्यांच्या साधनेमध्ये बाधा आणायला आली, तेव्हा तिने शुकाचार्या पुढे शरीराचं वर्णन करून सांगितलं, तुम्ही जे म्हणता ना तुमचं शरीर माझं शरीर ह्याच्यात फरक आहे.
कारण स्वर्गातल्या अप्सरा आहेत ना, त्यांच्या शरीरामध्ये सामान्य माणसाच्या शरीरामध्ये फरक आहे. ज्ञानोबारायांनी उदाहरण कसं दिलं बघा. ज्ञानोबाराय सांगतात, एरी रंबे हुनी बरविया, काय करावी बाळकिया. ज्ञानोबाराय सांगतात, अप्सरा आली आणि ती अप्सरा त्या लेकराला उचलून घेतली, लेकराला उचलून गाणं म्हणायला लागली. ती लेकरू राहील का हो? मला सांगा, त्या लेकराची आई दिसायला खराब आहे, त्या लेकराची आई कुरूप आहे, तिच्या अंगावर कपडे नीट नाहीत, सोनं नाणं नाही, पण त्या लेकराला त्याची आई पाहिजे का त्याला अप्सरा पाहिजे? त्याची आईच पाहिजे. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे, बोल आणि त्यांचे गावडती, बोल आणि त्यांचे गावडती. तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे, बोल आणि त्यांचे गावडती, बोल आणि त्यांचे. बाळ माते पुढे नाचे, बोला अनेकाचे नावडती. त्या लेकराला त्याच्या आईशिवाय कोणी पाहिजे नाही. त्याला आई, आई, फक्त आई, त्याची आईच. लेकरू जर बाहेर जर संडासला बसला असेल, रस्त्यावर कुठं बहिर दिशेला बसला असेल आणि समोरून कलेक्टरची गाडी चालली, कलेक्टरनं म्हणलं, उठ उठ, तर घरात बस, घरात बस, रस्त्यावर बसायला चल उठ. तर ती लेकरू म्हणते, शांत बसा, मी माझ्या आईला सांगतो. आता त्याची आई मोठी आहे का कलेक्टर मोठा आहे? व्यवहारात कलेक्टर मोठा आहे, पण त्याच्या दृष्टीनं त्याची आई मोठी आहे. पण कुठपर्यंत आहे हे सगळं ते मी ज्ञानोबारांनी सांगितलं. आता सावध सावधान समय कुठपर्यंतच आहे. ज्ञानोबाराय सांगतात, पहिली बाळदशे आई बा हिची पिसे, मग स्त्री मासे भोलोनी ठाकी. पहिले बाळ दशेमध्ये आई आई म्हणते, नंतर लग्न झालं की बाई बाई म्हणून येड होऊन जाते. माकड गारुड्याचे जैसे ज्ञानोबारांनी उदाहरण दिले. गारुडे जसा डमरू वाजवतो ना, डमरू, आणि डमरू वाजला तसतसं जसं नाचतंय ना, तसा माणूस तेवढा त्या विषयामध्ये अडकून जातो, बायकोच्या छंदामध्ये. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या उत्सवाच्या निमित्त आपण कीर्तन सोहळा ठेवलाय ना, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना 8 पत्न्या होत्या. 8. प्रत्येक प्रांतातली पत्नी आहे, प्रत्येक प्रांतातली पत्नी आहे. नावं काढून बघा, गुगलला सर्च करा निवांत वेळी, कुठल्या कुठल्या भागातल्या पत्नी आहेत. हे जिजाऊचं डोकं आहे, हे डोकं जिजाऊचं आहे. 8 पत्न्या भोगासाठी नाही केल्या. भोगासाठी केल्या असता तर हिंदवी स्वराज्य स्थापन झालंच नसतं. राजे तर अनेक झाले, त्यांनी बाया ठेवल्या भोगासाठी, पण छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या 8 पत्न्या केल्या त्या कशासाठी? तर हे मराठे एकत्र येतील आणि माझ्या लेकराला मदत करतील. महाराज, एवढी दूरदृष्टी होती, एवढी दूरदृष्टी जिजाऊची. आता आपण जे म्हणतो ना व्यवहारात, त्या प्रतापराव गुजरांनी बहिलोल खानांना शिकस्त दिली. आणि शिवाजी महाराजांना जेव्हा भेटायला आले तेव्हा शिवाजी महाराजांनी सांगितलं, प्रतापराव आम्हाला तोंड दाखवू नका, आम्हाला तोंड दाखवू नका, तुमचं तोंड बघण्याची आम्हाला इच्छा नाही. आता तुम्ही त्याला का सोडलात? जा. मग तेव्हा वेडात मराठे वीर दौडले 7. त्याच्यामध्ये प्रतापराव गुजर सगळ्यात पुढे होते. मेले मेले ते 7 मराठे मेले ना, त्याच्यामध्ये प्रतापराव गुजर होते. आता ते पदर कसं आहे माहित आहे का? आपल्यात म्हणतात 11 माशी 11-12 म्हणतात ना, तसे प्रतापराव गुजर खालचे होते. प्रतापराव गुजर गेले. आता प्रतापराव गुजर गेल्यानंतर लक्ष देऊ नये का, राजारामाचं लग्न करायचं होतं. राजारामाचं लग्न करायचं होतं तेव्हा शिवाजी महाराजांनी मागचा पुढचा विचार न करता प्रतापराव गुजराच्या मुलीसोबत लग्न करायचं ठरवलं. तेव्हा सोयराबाई यांना महालात घेऊन गेल्या, एका बाजूला घेऊन गेल्या, म्हणायला लागले, अहो त्यांचं ना आपलं पदर जोडतंय का? ते कुठं, आपण कुठं? तेव्हा शिवाजी महाराजांनी एवढं ठणकावून सांगितलं, ज्या दिवशी प्रतापराव गुजर माझ्यासाठी हिंदवी स्वराज्यासाठी रक्त सांडले तेव्हा पदर नाही दिसला तुला, आणि आज सोयरिकीचा संबंध आला की लगे पदर आठवला का?
हे लक्षात घ्या. एवढी माणसं निष्ठावान, एवढी माणसं शिवाजी महाराजांना भेटली होती. म्हणजे शिवाजी महाराजांनी काही ठिकाणी शिवाजी महाराजांनी महागारपणा घेतला का, माणसं जोडायचे असतील तर, हे लक्षात घ्या. म्हणून हे 8 पत्न्या ज्या केल्या ना महाराज, ते कशासाठी केल्या लक्ष देऊन ऐका. मला काय सांगायचं आहे की बाबा, त्या लेकराला त्याची आईच पाहिजे, जगात त्याला कुणी आवडत नाही, तो आपल्या आईशी एकनिष्ठ आहे. तिसरं उदाहरण दिलं, पतिव्रता स्त्री आहे. पतिव्रता नेमी अनेकांची स्तुती, सर्व भावी पती ध्यानी मनी, पतीची आमता अनुसरोणी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटीची गा. ती आपल्या पतीशी अनन्य आहे, स्वप्नात सुद्धा कोणाचं चिंतन करणार नाही, कोणाचा विचार करणार नाही. पतिव्रता पतिव्रता तिसरं उदाहरण दिलं. आणि चौथं उदाहरण दिलं, पाण्यातला मासा. ते पाण्यातला मासा असा आहे महाराज, त्याला काढून जर तुम्ही बघा, पाणी हे द्रव पदार्थ आहे विज्ञानाच्या दृष्टीनं, पाणी द्रव पदार्थ आहे. तसं बाकीचे द्रव पदार्थ अनेक आहेत. तूप द्रव पदार्थच आहे. द्रव शब्दाचा अर्थच आहे ओलावा. द्रव शब्दाचा अर्थ काय, ओलावा. तुपाचा ओलावा आहे का नाही, डिझेलचा ओलावा आहे का नाही, उडून जाते समजा, सोडून द्या, पण थोड्या वेळ का होईना ओलावा आहे का नाही. रॉकेलचा ओलावा आहे, दह्याचा ओलावा आहे, मधाचा ओलावा आहे. मग त्या मासाला पाण्यातून बाहेर काढा, मग बाकीच्या पदार्थात टाका, जगल का ते जगणार नाही. तुकोबाराय सांगता, जीव जिती जीवना संगे, जीव जिती जीवना संगे, चित्ती जैसा भाव, जैसा संगे, मत्स्या मरण त्या वियोगे. मासा पाण्याच्या बाहेर काढला महाराज, तर तो जगणार नाही, कारण पाणी हेच त्याचं जीवन आहे. पाण्याच्या बाहेर काढला की तडफडून मरून जाईल, पण पाण्याच्या बाहेर जगणार नाही. हे चारही जे उदाहरणं दिले ना महाराज, ही सगळी एकनिष्ठ, एकविध, अनन्य याच्यासाठी उदाहरणं दिले. तुकोबाराय सांगतात, हे चारही जशी पतिव्रता स्त्री, लहान बाळक, मासा जसा पाण्याशी अनन्य आहे, तसं आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही परमार्थ करत असताना आम्ही एकविधपणा अंगात बाळगला. एकविध आम्ही न धरू पालट, न संडू ही वाट सापडली. आणि ही वाट आतापासून नाही, आमच्या घराण्यामध्ये विश्वंभर बाबांनी परंपरा चालू झाली. 8 पिढ्या आमच्या घरामध्ये ही वारी आहे. विश्वंभर बाबांना जी 2 मुलं झाली, हरी आणि मुकुंदा, त्यांच्यानंतर विठाजी, विठाजीचा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकरचा कानया, कानयाचा भोलोबा आणि भोलोबाचे तुकोबा. असे 8 पिढ्या आमच्या घरामध्ये ही परंपरा चालत आली आणि ती परंपरा आम्ही जपणार आहोत. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, हे आमचे कुलदैवत पांडुरंग. आमच्या घराण्याचं कुलदैवत हे पांडुरंग असल्यामुळे आमच्या घराण्यामध्ये सगळे एकनिष्ठ राहून सेवा केली. त्यामुळे आम्हीही काय करणार, अभंगाचं पहिलं चरण. एक धरेला
एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. महाराज सांगतात आम्ही एकाला चित्तात धारण केलं, एकनिष्ठ राहिलो. महाराज परमार्थात जशी एकनिष्ठता महत्वाची आहे, एकविधपणा महत्वाचा आहे, तसा परमार्थात आहे, तसाच व्यवहारात सुद्धा पाहिजे. ज्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आपण सप्ताह ठेवलो, त्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे किती एकनिष्ठ होते. हिंदवी स्वराज्याशी हो किती एकनिष्ठ होते. लक्ष देऊ नये का. स्वतःची पत्नी मरणाच्या दारात आहे आणि प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखान आलाय. बायको मरणाच्या दारात आहे, बाळंत नावाचा रोग झालाय आणि भेटायला गेले तेव्हा पत्नीला दोन शब्द बोलले शिवाजी महाराज. कोण? छत्रपती संभाजीराजांच्या मातोश्री. नाव काय हो? नाव काय हो आई साहेब? सांगा बरं ताई साहेब. देवयानीच्या नवऱ्याचं नाव काय विचारा, माहित आहे? आम्ही लहान असताना सिरियल होतं देवयानी, एक 7-8 वर्षापूर्वी. ऐका, हे सगळं माहित आहे, पण हे सईबाई भेटले. सईबाई साहेबांनी सांगितलं, राजे तुम्ही थांबू नका, तुम्ही तुमच्या कामाला जावा, आमचं काय नाही, आमचा देव पडणारच आहे. आता आम्ही वाचणार नाही. हाकिमानं वैद्यानं सगळ्यांनी प्रयत्न केले, सांगितलं आम्ही वाचणार नाही, आमचा विचारच करू नका. शिवाजी महाराज निघाले तेव्हा संभाजी राजे फक्त 2 वर्षाचे होते. किती? 2 वर्षाचं लेकरू पायात आलं. लक्ष देऊ नये का. आणि दोन्ही पाय धरले शिवाजी महाराजाचे. आबासाहेब सगळे सांगतात की आमच्या मातोश्री आता जगणार नाहीत. आता मातोश्री आम्हाला सोडून चालले, तुम्ही चालले. रडायला लागलं ते बारकं लेकरू. दोन्ही पाय धरले बापाचे आणि सांगायला लागलं, आबासाहेब जाऊ नका, आम्हाला सोडून जाऊ नका. आम्ही कुणाच्या कुशीत झोपाव? आता मातोश्री गेल्यानंतर आम्ही कुणाच्या कुशीत झोपाव? तुमच्या कुशीत आम्ही कसं तरी रात्र काढू, पण तुम्ही तरी जाऊ नका. कोवळ्या 2 वर्षाच्या पोराला बाजूला ढकलून देऊन प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाला फाडण्यासाठी जावं लागलं. याला म्हणतात एकनिष्ठता. इथं म्हैस बिमार असली तर आम्ही कीर्तनाला येणार. येता होते महाराज म्हैस बिमार आहे हो, आल्या असत्या रात्री. काय आपली एकनिष्ठता आहे? एकविधपणा. या ऐका, शिवाजी महाराजाकडे जेही मावळे होते, जेही तरुण मुलं भेटली, ती सगळी एकनिष्ठ होती महाराज. आताच्या सारखं नाही. पक्षानं तिकीट नाकारलं की लगेच दुसऱ्या पक्षात प्रवेश.
दात रंगून गेले त्या पक्षाचं खाऊन खाऊन, आता त्याच पक्षावर टीका करायचं काय? म्हणजे कुठंतरी आपला स्वतःचा स्वार्थ. आताची माणसं बघा एकनिष्ठ नाही महाराज. मी काय कोण्या पक्षाचा प्रचारही करायला आलो नाही आणि कोण्या पक्षाचं कमी गायला आलो नाही, पण लक्ष देऊ नये का, शिवाजी महाराजांना जी मावळी भेटली ना महाराज, ती एवढी एकनिष्ठ होती, एवढी एकनिष्ठ होती. जेव्हा पुरंदरला दिलेर खान आणि मिर्झा राजे जयसिंगानं वेढा घातला तेव्हा मुरारबाजी, लक्ष देऊ नये का, मुठभर मावळे होते, कमी मावळे होते. दिलेर खान 20,000ची फौज घेऊन आला होता, मिर्झा राजेंनी 5,000ची फौज घेऊन आले होते. हे सगळे एकीकडं आणि मुरारबाजी 2,000-1,500 माणसं घेऊन मुठभर मावळे घेऊन आले होते. कसे लढणार? कसे तरी लढले, बरेच दिवस लढले. जेव्हा निकराची लढाई सुरू झाली आणि दोन्ही हातात 2 तलवारी घेऊन मिर्झा राजे लढत होते, तेव्हा दिलेर खान हत्तीवर बसलेला होता आणि मुरारबाजीकडे म्हणत होता, एक काम करा, आता तुम्ही तर संपण्यात जमाय, कारण सगळे मावळे पडले होते धारातीर्थी, एक 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 करून मावळे पडत होते. आता तुमच्यातही काही त्राण शिल्लक राहिला नाही. एक काम करा, तुम्ही माघार घ्या, शिकस्त घ्या, तुम्ही माघार घ्या, माघार घ्या तुम्ही. आणि एक काम करा, तुम्ही माघार घेऊन जर आमच्याकडे आलात ना तर आम्ही तुम्हाला वतन देऊ, जहागिरी देऊ, सरनौबत पदवी देऊ, आम्ही तुम्हाला जे मागाल ते देऊ. फक्त एक काम करा, आमच्या पक्षात या, आमच्याकडे या. तेव्हा मिर्झा राजे काय मुरारबाजी एवढे चिडले की दोन्ही हातातले तलवारी घेऊन दिलेर खानाकडे धावले. काय समजता आम्हाला तुम्ही? आम्ही मरणार तर शिवाजी राजांचे म्हणूनच मरणार आणि जगणार तर शिवाजी राजांचेच म्हणून जगणार. दोन्ही हातात 2 तलवार घेऊन दिलेर खानाच्या दिशेने निघाले. आता दिलेर खान घाबरला, हे म्हातार मला मारून टाकते आता. महाराज त्यांनी एक बाण सोडला आणि तो बाण नरड्यात अडकला आणि मुरारबाजी धारातीर्थी पडले, मेले. पण या मातीशी इमान ठेवून मेले, या मातीशी गद्दारी नाही केली, लक्षात घ्या. म्हणून कुठेतरी आज आपलं कीर्तन होतंय, कुठेतरी आपल्याला हे शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतोय, कुठेतरी भजन कीर्तन चालू आहे, कारण त्या काळातली माणसं एवढी एकनिष्ठ होती. लक्ष देऊ नये का माय बापू, एकनिष्ठ. मला सांगा, लेकराचं पोराचं लग्न ठरलंय तर लग्नाचा विचार करणं माणूस, याला काय म्हणावं? ही वेळ लागलेली माणसं होती, स्वराज्यासाठी वेळ लागलेली माणसं. स्वराज्यासाठी वेळ लागलेली माणसाचं उदाहरण सांगतो तुम्हाला. क्रांतिसिंह नाना पाटील म्हणून होऊन गेले, प्रति सरकार. त्या क्रांतिसिंह नाना पाटील काय करायचे? डाका घालायचे गोरगरिबांना द्यायचे. त्यांच्या गावात येडे मच्छिंद्र नावाचं गाव आहे, तिथलाच आमचा एक विद्यार्थी, तोही मृत्यू पावला. ते आमचा परम मित्र होता आणि त्याच्या गावातच त्यांचा क्रांतिसिंह नाना पाटलांचा जन्म झालेला होता. लक्ष देऊ नये का? क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिटिशांच्या पाठीमागं लागून त्यांचे रेल्वे लुटायचे, लुटमार करायचे आणि गोरगरिबांना द्यायचे. एकदा काय झालं महाराज, अशीच लूट केली आणि लूट करून पळायला लागले घोड्यावर आणि पळत असताना पाठीमागं ब्रिटिश लागल्यामुळे घराजवळ आले आणि त्यांनी भीतीवरून उडी मारली. बायकोनं काय केलं होतं, एक लहान लेकरू, एकुलतं एक लेकरू, बाई काहीतरी कामामध्ये होती, भीतीच्या कडेला त्याला झोपू घातली होती. हा बाबा वरून उडी मारला तेच त्या लेकराच्या छाताडावरच, जाग्यावर लेकरू चिक गेलं. लेकरू मेल्याबरोबर ती बाई रडायला लागली, बोलायला लागली, आग लावा तुमच्या स्वातंत्र्याला, काय करायचं आम्हाला स्वातंत्र्य? आमच्या लेकरा बाळांचा प्राण देऊन, आमच्या लेकरा बाळांची आहुती देऊन हे स्वातंत्र्य आम्हाला काय करायचंय? महाराज बाईचं तोंड दाबलं, सांगितलं शांत बस. पाठीमागं अधिकारी लागलेत, पोलीस अधिकारी, शांत बस. महाराज शांत बसली पत्नी. थोडा वेळ झालं, अधिकारी निघून गेले, त्यांना ते सापडले नाहीत. नंतर बायको जी आक्रोश करायला लागली, रडायला लागली. महाराज बायको म्हणते, काय करायचं आम्हाला स्वातंत्र्य असलं? लेकरा बाळांचा बलिदान, कुटुंबाचा बलिदान, कुटुंबावर इस्तव ठेवायचा आणि स्वातंत्र्य मिळवायचं, हे काय स्वातंत्र्य असलं? त्यावेळेस क्रांतिसिंह नाना पाटलांनी सांगितलं, बाई आपली लेकरं मेली तरी चालतील, आपली संसाराची चूल आज विझली तरी चालेल, पण पुढच्या पिढ्या सुखानं जगण्यासाठी आज आपल्या लेकरांना आपल्याला मारावं लागेल. एवढी एकनिष्ठ माणसं होती, लक्षात घ्या. तेव्हा कुठेतरी या देशाला स्वातंत्र्य मिळालंय. एवढी एकनिष्ठ होती. मी काय सांगतोय, एकविधपणा. ते रामायणामध्ये गंधमालन नावाच्या माकडाचं, वानराचं उदाहरण देतात ना, ते सापडलं म्हण कुंभकर्णाच्या हातात. आता त्या कुंभकर्णाचं वर्णन तर असं केलं महाराज, अवाढव्य.
अवाढव्य वर्णन आहे कुंभकर्णाचं. ते सांगत बसलं तर आता ते वेळ होईल. कुंभकर्ण केवढा आणि वानर केवढं छोटूस होतं, बारकं पिल्लू होतं, लय मोठं नव्हतं, दिसायला एवढंच. त्याला हातात धरलं, त्याला दाबलं कुंभकर्णानं. बोल मन रावण की जय हो, मन रावण की जय हो, मन मन मन. ते माकड म्हणलं, वानर म्हणलं, मरेन तर रामाचा म्हणून मरेन, पण रावणाचा म्हणून जगणार नाही. त्याला म्हणा एकनिष्ठता. मला सांगा 40 दिवस जो महात्मा, ऐका, श्रीमंत योगी कुणाला म्हणतात, जो 40 दिवस अत्याचार सहन करतो, हाताची बोटं तुटली, अंगाचं सगळं कातडं चाललं, त्याच्यावर मीठ चोळलं, डोळे छाटली, डोळ्यातली बुबुळं काढली, एवढं सगळं जीभ छाटली, एवढे सगळे अत्याचार होत असताना सुद्धा जो स्वतःचा धर्म बदलत नाही, याला काय म्हणावं हो? एकनिष्ठपणा. छत्रपती संभाजी राजे, हे लक्षात घ्या, याला म्हणावं एकनिष्ठपणा. इथं काय महाराज, माणसाकडे निष्ठा राहिली का? आता सगळी निष्ठा निष्ठीच आहे, निष्ठा निष्ठीच आहे. म्हणून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी माणसं स्पर्धा करायची. राजे तुम्ही थांबा, आम्ही जातो, आम्ही जातो, आम्ही मरतो, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. नाव्याचा पोरगा, महाराचा पोरगा, मातंगाचा पोरगा, मुसलमानाचा पोरगा, चामाराचा पोरगा, 18 पगड जातीचा समाज म्हणायचा, राजा राजा तुमच्यासाठी आमचा जीव कधी तयार आहे. अहो शिवा काशीत जेव्हा तयार झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना गळ्याला घालून रडायला लागले. शिवा, घरी बायको आहे रे तुझी, छोटे छोटे लेकर आहेत, तुझी आई आहे, आणि तुझ्या आईला कळलं, तुझ्या बायकोला कळलं की शिवा गेला, त्या दिवशी मी काय तोंड दाखवू रे तुझ्या बाईला, तुझ्या आईला काय तोंड दाखवू? शिवा काशीद म्हणतो, राज जन्मभर शिवा काशीद म्हणून मी जगण्यापेक्षा एक दिवस छत्रपती शिवाजी राजा म्हणून मरेन ना, कारण दिसायला सेम टू सेम शिवाजी महाराजासारखा होता. आता बरेच जण दाड्या तशी ठेवलालेत, कानात बाळी बी घालालेत, चंद्रकोर बी लावलालेत, शिवाजी महाराजाचा फोटो बी छातीवर ठेवलालेत. आता मी लई पुढचं सांगणार, माझं बोलणं कडक आहे, मला एवढा राग येते. आमचे महाराज लोक माळा दाखवून आलेत कीर्तनामध्ये, असे घालून. माळ दाखवायची वस्तू आहे का? मध्ये ठेवा की तुम्ही महाराज आहो, आम्हाला माहित आहे, तुम्ही कीर्तन करा, पण एक महाराज बघलो एवढे एवढे मोठी मोठी बिल्ले आहे त्याच्या गळ्यात. हे ढोंगीपणा होय, नुसता ढोंगीपणा. एक वाक्य ऐकलं, आंबेडकरांची जयंती होती आमच्या गावात, ते काहीतरी कार्यक्रम होता, तिथे एक वक्ता आला होता. त्याचं वाक्य असं होतं, आंबेडकरांची फोटो घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घ्या. तसं शिवाजी महाराजांची फोटो घेऊन नाचण्यापेक्षा, शिवाजी महाराजांची जय जयकार करण्यापेक्षा त्यांचे विचार अगोदर डोक्यात घ्या. आपलं फक्त लोकांना दाखवायचंच चाललंय, मी मराठ्याचा हो, मी शिवाजी महाराजाचा हो, हे दाखवू नका हो, हे दाखवू नका, दाखवत फिरवू नका, फक्त त्यांचे विचार घ्या. रस्त्यानं जर आपण निघालो ना, रात्री 12 वाजता जरी बाई भेटली ना, तिला वाटलं पाहिजे की या माणसासोबत मी सुरक्षित आहो. असं चारित्र्य निर्माण करा. तिनं आपणाला बघून पळून जाईल, असलं चारित्र्य निर्माण करू नका, हे लक्षात घ्या. शिवाजी महाराजांचे हे विचार महत्वाचे आहेत, आणि ह्या विचारासाठीच हे कीर्तन, सप्ताह, प्रवचन, व्याख्यान असतंय. म्हणून महाराज शिवाजी महाराजांचं जीवन जे आहे ना, ते जीवन फार, एका समुद्राची शाही केली, लक्ष देऊन ऐका, आणि मेरू पर्वताची लेखणी जरी केली तर शिवाजी महाराजांचं चरित्र परिपूर्ण होणार नाही, एवढं आगाध चरित्र आहे. शिवा काशीद मेला हो, मेला शिवाजी महाराजांसाठी मेला. अशी निष्ठावान माणसं होती, निष्ठावान माणसं, किती निष्ठावान. लक्ष देऊन ऐका. मला आठवतंय 2008 मी पुण्यामध्ये कंपनीमध्ये कामाला होतो. नारायणखेडचे भाऊ ऐका, माझा ITI झालाय बेंगलोरला, बेंगलोरला ITI झालाय. सगळे उद्योग केले महाराज, पण लहानपणापासून वारकरी संप्रदायाचे संस्कार होते, गळ्यात माळ होती. आपल्या गावचे जे शिक्षक होते माजी, भगवान जनार्दन पाटील बोडके, भगवान सर, संजय बोडके सर, त्या बोडके सरांचा मी सक्का चुलत भाऊ आहे, सक्का चुलत भाऊ त्या बोडके सरांचा. आपल्या गावचे कैलासवासी श्याम पाटील कुशावाडीकर, त्यांचा माझा चांगला परिचय होता. कधी कधी आमचे फ्यूज बी उडालेत. ते थोडंसं वेगळ्या विचाराचे होते, त्याचे थोडं ते क्रांतिकारी विचार, थोडे वेगळे विचार. मी म्हणायचो तसं नसतंय पाटील, असंही नसतंय,
तुमचं काही अंशी बरोबर आहे, पण काही अंशी चुकलं तुमचं हे, असं चर्चा, वैचारिक चर्चा. काही विरोध म्हणजे काय त्याचं माझं धुऱ्याला धुरा नव्हता, तसा काय नव्हता. वैचारिक चर्चा, कुठे लग्नाजागी, कुठे आमच्या जाऊरला कुठल्या कार्यक्रमात शंकर पाटील ठाणेकर यांच्या संपर्कामध्ये नेहमी यायचे. ते मला लक्ष देऊ नये का. आमचे बंधू भगवान बोडके सर आपल्या गावाला आदर्श शिक्षक होते, बरोबर आहे ना. आदर्श शिक्षक, खरंच आदर्श. त्यांना जो मृत्यू आला ना महाराज, फार दुर्दैवी मृत्यू आला. लक्ष देऊ नये का. त्यांचे सुद्धा माझ्यावर उपकार आहेत. त्यांनी सुद्धा मला फार जपलं, भजनामध्ये कीर्तनामध्ये घेऊन जायचे सोबत. एक चांगला आदर्श शिक्षक. लक्ष देऊ नये का. मायबापू 2008 ला मुंबईमध्ये हमला झाला. मुंबईमध्ये अतिरेकी आले होते 10. त्याचा म्होरक्या होता अजमल कसाब. ज्याला एवढं पोचलं त्याच्या वजनानुसार पैसा गेला महाराज भारताचा. एवढं त्याला खाऊ घातलं, बिर्याणी काय खाऊ घातले, त्या चपट्या काय पाजवल्या त्याला, सगळंच केलं त्याचं लाड, सगळंच लाड पुरवलं. जेव्हा तो भारतात मुंबईमध्ये आला महाराष्ट्रात, तेव्हा महाराष्ट्राची लोकसंख्या 10 कोटी होती म्हणे. आता 12-13 कोटीच्या जवळपास गेली. 10 अतिरेकी आले होते, त्याचा म्होरक्या होता अजमल कसाब. लक्ष देऊ नये का. कीर्तन पहिल्या चरणावरच होणार आहे, कारण मला शिवाजी महाराज सांगायचे आणि एकनिष्ठता सांगायची आहे. रोजचं तर आपण देवदेव ऐकतोच, पण थोडं हे बी सांगलं पाहिजे, म्हणून हे मी सांगायला लागलो, दोन्हीची सांगड घालून. लक्ष देऊ नये का. आणि 11 तो वाजलेतच आता, एक अर्धा तास लई नाही. अजमल कसाब म्होरक्या होता आणि त्याच्यामध्ये 3 अधिकारी शहीद झाले होते. मुख्य कोण कोण. हेमंत करकरे, विजय साळसकर आणि तुकाराम ओंबळे. हा तुकाराम ओंबळे नावाचा अधिकारी ड्युटी संपून घरी आला होता. घरी आल्यानंतर पत्नी जेवाय वाढत होती, छोटीशी मुलगी जवळ बसली होती शेजारी. दोघं जेवायला बसले होते आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांकडे वायरलेस असते, त्यांना त्याच्यावर मेसेज येत असतो. अमुक ठिकाणी असं झालं, तमुक ठिकाणी असं झालं, इथं बॉम्बस्फोट झाला, इथं हल्ला झाला, इथं चोरी झाली, त्यांना माहिती मिळत असते. लगेच त्याच्यावरती मेसेज आला, तुम्ही आताच्या आता ड्युटी जॉईन करा. नरिमन पॉइंट, CST, ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेल या ठिकाणी अतिरेक्यांनी हमला केलाय, तुम्ही आत्ताच्या आत्ता ड्युटी जॉईन करा. जेवता जेवता ताट ठेवलं महाराज बाजूला. कर्तव्य, माणसानं आपलं कर्तव्य केलं पाहिजे. शाळेतला शिक्षक 10 ला शाळा असेल ना, तर 9:30 ला कुशावडीत हजर पाहिजे. आणि शिक्षक 10:30 आलं तर लेकरं 11 ला येतील महाराज. सरच आले नाहीत अजून, आपण म्हणतो ना कीर्तनकारच आले नाहीत अजून, पहिली रुपाळी चालू आहे महाराज. माणसं म्हणतात का नाही, असं होईल महाराज. कर्तव्य बाजूला ठेवलं, ताट गेले. लक्ष देऊ नये का. अजमल कसाब ज्या गाडीत बसला होता त्या गाडीमध्ये अजमल कसाबच्या हातात AK-47 होती. आणि सगळ्यात पुढे अजमल कसाबला पकडायला गेलेला अधिकारी म्हणजे तुकाराम ओंबळे. त्या अजमल कसाबानं एवढ्या गोळ्या झाल्या महाराज, सगळ्या शरीराची चाळणी झाली, पडलं, गेला. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याचं मड घरापुढे आणलं तेव्हा पोरगी म्हणत होती, पप्पा रात्री जेवता जेवता गेलाय, तुमचं जेवण तसंच आहे, कधी जेवणार आहे माझ्यासोबत, कधी जेवणार आहे पप्पा. म्हणून पोरगी रडत होती. हे लक्षात घ्या, मी काय सांगतोय. कोई शिख, कोई जाट मराठा, कोई गुरखा, कोई मदरासी, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, हर वीर था भारतवासी. जो खून गिरा पर्वत पर वो खून था हिंदुस्तानी. जो शहीद हुए हैं उनकी कुर्बानी. हे मेरे वतन के लोगों, आंखों में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. हे मेरे वतन के लोगों, जरा आंखों में भर लो पानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी. मायबापू असे कितीतरी क्रांतिकारक होऊन गेले, कितीतरी वीर बलिदान दिलं त्यांनी.
जवान शहीद झाले. कशासाठी झाले? केवळ आपल्या देशासाठी, देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी. ही माणसं एकनिष्ठ होती, एकनिष्ठ माणसं होती. बऱ्याच जणांनी बलिदान दिलं महाराज. कशामुळे दिलं? फक्त एकनिष्ठता, अखंडितता आणि एकविधता. एकविध राहिली, देशाशी एकनिष्ठ राहिली. तुम्ही लक्ष देऊ नये का? सावरकरांना जेव्हा बॅरिस्टर नावाची पदवी मिळाली तेव्हा त्या ब्रिटिशांनी सांगितलं की बाबा तुम्ही काय, रशिया, त्यांनी सांगितलं तुम्ही आमच्या देशात राहा, तुम्हाला लागेल तेवढी आम्ही पगार देतो. पण त्यांनी सांगितलं बाबा सावरकरांनी, मी हे पदवी, हे डिग्री कशासाठी? तुमचे पैसे कमवण्यासाठी नाही, माझ्या देशाला स्वातंत्र्य कसं मिळवता येईल, कोणत्या कायद्याने मिळवता येईल, याच्यासाठी मी अभ्यास केला. लक्षात घ्या. आज डिग्र्या घेतलेली माणसं गोरगरिबांचा गळा कापतात. हो, गोरगरिबांचा गळा कापतात. तुम्हाला वाटतं? उदाहरण सांगतो तुम्हाला. डिग्र्या घेताना शपथ घेतात, मी प्रामाणिकपणाने माझी सेवा करणार, एकनिष्ठ राहून सेवा करणार, कोणाला धोका देणार नाही. पण लक्ष देऊ नये का? आताची सध्या परिस्थिती अशी आहे, पेशंट गेला तरी तोंडाला ऑक्सिजन लावून बिल वाढवणारे डॉक्टर या देशात आहेत. कोरोनाच्या काळामध्ये 1400 रुपयाला रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शन मिळत होतं मेडिकलमध्ये. पण तेच इंजेक्शन या मेडिकल वाल्यांनी 30-40 हजार रुपयाला विकलं. काय करावं यांच्या डिग्र्या? देशाला लुटण्यासाठी. गोरगरिबांच्या टाळूवरचं यांनी लोणी खाल्लं. पण लक्षात देऊ नये का? लक्ष देऊ नये का? कधीही समाजाच्या दुर्बलतेचा, समाज जेव्हा आपदेमध्ये असतो त्या आपदेचा जो कोणी फायदा घेतो, आज त्याला आनंद वाटतो, आज त्याला सुख मिळतंय, आज तो गाडीमध्ये फिरतो, आज तो बंगल्यामध्ये राहतो. पण येणारा काळ एवढा भयंकर असतो महाराज. कधी जाहूरला आलात, कधी जाहूरला आलात तर आमच्या गावात राजया सावकारचा वाडा आहे. माझ्या घराच्या बाजूलाच आहे, विठ्ठल मंदिर आहे. पाटलांनी बघितले रामपूरच्या. वाडा कमीत कमी 1 एकर मध्ये आहे, कमीत कमी. अर्ध ते पाराच्या खालचं गाव तर सगळं त्याचंच आहे. पण त्याचा राहता वाडा आहे ना 1 एकरचा आहे. आणि त्याच्या घरामधून, त्या वाड्यामधून त्याच्या शेतामध्ये 500 मीटर शेत लांब आहे, अर्धा किलोमीटर तेवढं लांब बोगदा आहे खालून. आणि चिरेबंदी दगडानं बांधलेला बोगदा आहे. आता दगड घालून मोठमोठे बुजून टाकले, माणसं चालली होती मध्ये म्हणून, आणि डायरेक्ट त्याच्या शेतात निघते तो रस्ता. तो राजया सावकार, पंढरपूर सासरवाडी, अर्ध जाहूर वतन, पंढरपूर पर्यंतच सगळं 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 वैभव होतं. पण लक्ष देऊ नये का? त्या काळामध्ये लोकांना एवढा त्रास देत होता, म्हणे एवढा त्रास देत होता. एखाद्याच्या घरी जर कर्ज दिला आणि एखाद्याच्या कर्ज वसुलीला गेला, लेकरू जर पाळण्यात झोपलेला असेल तर लेकराला फेकून द्यायचा आणि पाळणा काढून घेऊन यायचा. कोणाच्या कानात काही असते, नाकात काही सोनं असलं ना, ती डायरेक्ट ओढून घ्यायचा. कान फाटून, नाक फाटून, देणं घेणं नव्हतं. एवढा अत्याचार, पार्श्वी अत्याचार केला. आज त्याच वाड्यामध्ये, त्या वाड्याची जर दगड विकली ना तर कमीत कमी 5-10 कोटी रुपये दगडाची होतील. एवढं दगड, चिरेबंदी दगड आहे. पण त्या वाड्याचा दगड जाहूर मधला कोणताच माणूस त्या दगडाला हात लावत नाही. सगळे आमचे वडील म्हणायचे, आमचे वडील वारले, आमची माय म्हणायची त्या दगडाला हात लावायचं नाही, कारण ते पापाचं आहे. आज त्या वाड्यामध्ये कुत्र, मांजर, डुकर हेच नांदतात, माणूस नाही. आज बरं वाटतं, लोकांना वाटतं लई कमाई केलं हो, कमी दिवसात लई कमाई. लोकांच्या आपदेचा जो फायदा घेतो ना त्याला काळ कधी, नीती कधी सोडत नाही. म्हणून मला सांगायचं काय, या देशामध्ये एकनिष्ठ माणसं होऊन गेली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत जेवढीही मावळे होती, आता सगळ्याचे उदाहरण दिलं तर कीर्तन त्याच्यामध्येच होईल, म्हणून जेवढेही मावळे होते ते सगळे एकनिष्ठ होते. म्हणून हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. मायबाप हो, म्हणून एक धरीला चित्ती तुकाराय सांगतात परमार्थामध्ये. आम्ही काय केलं? एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल
जीवनामध्ये एकनिष्ठ झालो आणि भगवान परमात्म्याला चित्तात धारण केलं. महाराज संख्यात्मक सांगतात एक धरीला चित्ती. चकारात्मक सांगितलं एकालाच धरलं चित्तामध्ये सांगतात महाराज. मग एकाला धरलं महाराज, मग बाकीच्यांची व्यावृत्ती का केली? बाकीच्यांना का सोडून दिलं? महाराजांनी सांगितलं बळीया माझा पंढरीराव, जो ह्या देवाचाही देव. आमच्या देवाकडे काय कमी आहे म्हणून मी दुसरीकडे जाऊ बाबा? कारण दुसऱ्या देवताकडे आहे असं नाही, पण ते कशी आहेत? सेंदरी हेंदरी देवते, कोणती पूजी भूती खेते, आपल्या पोटाजी रडते मागते शिते अवदान. बाकीचे देव कसे? भैरव खंडेराव रुखी सुखी साठी झाले देव, गणोबा विक्राळ लाडू मोदकांचा सुकळ, रंडी चंडी शक्ती मध्यमांस भक्षिती. अशा देवाला भजून काय फायदा म्हणतात तुकोबारा? जो देव काहीच मागत नाही, जो देव कशाची आशा ठेवत नाही, विठ्ठल नावाडा फुकाचा फुकटचा देव आहे. म्हणून आम्ही काय केलं? एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आम्ही रखुमाईचा पती धारण केला आणि त्यामुळे झालं काय? अभंगाचं दुसरं चरण. झाले अवघे काम निवारला भवभ्रम. महाराज त्यामुळं काय झालं? सगळी कामं झाली आमची. आमच्या अंतकरणातला जो भ्रम होता, आमच्या अंतकरणातल्या ज्या इच्छा होत्या त्या पूर्ण झाल्या. काय इच्छा होत्या? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ह्या इच्छा होत्या. दुसरं काही नव्हतं महाराज. इच्छा एकच होती, पुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील. ही इच्छा पूर्ण झाली आमची. आणि भव आणि भ्रम, भवसागरातून तरुण जाण्याचा जो इच्छा होती, भवसागरातून तरुण जातो का नाही हा जो भ्रम होता, तो भ्रमही गेला. कारण महाराज तुकोबाराय सांगतात, काम नाही झालो पाही रिकामा. आता इच्छाच कोणती शिल्लक राहिली नाही. तुका म्हणे कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. जी इच्छा अंतकरणात होती ती सगळी इच्छा आम्हाला पावली आणि त्यामुळे झालं असं. महाराज सांगतात, तिने झाले अवघे काम निवारला भवभ्रम, परद्रव्य परनारी झाली विषाची परी. आता ही जी अवस्था आहे ना महाराज, ही फार उच्च कोटीची अवस्था आहे, फार उच्च कोटीची अवस्था आहे. तर ह्याच्यावर बोलण्याचा अधिकार माझ्यासारख्या पामराला तर अजिबात नाही. फक्त आपण एवढं सांगू शकतो की या दोन गोष्टीमधून काय परमार्थ करणाऱ्या साधकाला चिरंजीव पद पाठ केलं पाहिजे. आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अगोदर ते शिकवतात. त्या चिरंजीव पदामध्ये काय सांगितलं महाराज? आता ते सांगितलं थोडं
तुम्हाला वेगळं वाटेल, पण ते वाचा कधीतरी. नवीन नवीन परमार्थ करणाऱ्या माणसासाठी तो फार उपयुक्त आहे. का आता इथं माणसं म्हणतात काय होतंय हो, काय होतंय, आपली मन चांगली ठेवावं. मन चांगली येतो तो कारण मला झालो काय आपण लगेच. नारायण भाऊ असंच म्हणतात, सगळे असंच म्हणतात बोलताना. अहो इथं 60-60 वर्ष तपश्चर्या केलेल्या माणसाचं काही खरं नाही ना. आपलं काय, आसाराम बापू 72व्या वर्षी जेलमध्ये जाऊन बसलाय. इथं काल माळ घातलाय, आतापर्यंत गटारानं पडत होता, त्याने आम्हाला सांगते तुमची मन चांगली ठेवा. मन लगेच बदलतोय माणसाचं, बदलत नाही. पण ह्याला संस्कार पाहिजेत. लक्ष देऊ नका. परद्रव्य आणि परनारी. लहान मुलं, तुम्ही लहान मुलं लक्ष देऊ नका. आपणाला रस्त्यानं जाताना कोणाची शाळेमध्ये पेन्सिल जरी सापडली ना, तर पेन्सिल सुद्धा उचलायची नाही, सरला नेऊन द्यायची. सर मला वर्गात पेन्सिल सापडली, हे कोणाची आहे बघा, नेऊन टाकायची. अजिबात कोणाच्याच वस्तूला हात लाव. महाराज खरं सांगू का, माणसं एवढ्या हळव्या मनाची राहतात, एवढ्या खालच्या थराला येतात. उगं गवत काय धुऱ्याचं गवत सुद्धा चोरून आणतात माणसं. का लई महाग झालंय, का भेटना चाललंय, इकडे शेत पाडून ठेवायचे आपले, लाव ना गजरा धुऱ्याचं गव. त्याच्यापेक्षा खर्च सांगू, चपल्या घेऊन जातात माणसं. चपल्या, अरे रे रे, एवढं. परद्रव्य, द्रव्य शब्दाचा अर्थ पैसाच नाही. कोणाच्याच वस्तूला हात लावायचा नाही, कशालाच. लोक रात्रशा नळ चोरून ने, थुट्या चोरून ने, काय थर्ड एवढ्या खालच्या. संतांनी नुसतं टाळच वाजवा, भजनच करा, परमार्थच करा असं सांगितलं नाही. हे अगोदर सांगितलंय. हे करा मग माळ घाला, नाहीतर तिकडी चोऱ्या करा आणि इकडी माळ घाला, असलं काय फायदा. अगोदर सगळं सोळा आणि इकडे या. ते आता मी बाकीच्या संप्रदायाच्या विषयी सांगतोय का, बाकीच्या पंथामध्ये असली बंधनं नाहीत. काय बी करा हो, काही देणं गेलं नाही. या भागात भजन होतं इकडं, एका गावाला कीर्तन झालं भाऊ. कीर्तन झाल्यावर मला खुर्ची घालून दिली, मला थोडं भजन ऐका म्हणजे. भजन सुरू झालं ना, खळम 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 खळम, कळलं तुम्हाला ती भजन. असे टाळवा झाले भले मोठेचे मोठे. त्याच्यात त्या तिघाला बघितलो मी, मला माळा तर दिसल्याच नाही गळ्यात त्याच्या, पण तिघ एवढे पिलेले होते महाराज. माझ्या कानात येऊन सांगणारे, बरं झालं का भजन, चांगलं होऊ लागले, मला घरला जाऊ द्या म्हणलो मी मनातून. 2 मिनिटं ऐकलो महाराज. तेवढ्या भजनामध्ये अर्धे दारू पिलेले होते आणि भजन करत होते. काय फायदा आहे दारू पिऊन भजन करण्याला, काय फायदा. तुम्ही भजनच करू नका ना, कारण असं सांगितलं महाराज का अशोच्या मंत्री बीजे कथिली. जर ब्राह्मण मंत्र म्हणणारा रात्री पिलेला असेल किंवा तोंडात तंबाखू ठेवून जर मंत्र म्हणत असेल, तर त्या मंत्राचा फायदा त्या घर मालकाला काहीच होईना. अशौच शब्द आहे, अशौच, शुद्ध नाही, अशौच. अशोच्या मंत्री बीजे कथिली म्हणतात ज्ञानोबा राय. अशुद्ध अवस्थेत मंत्र म्हणला काय फायदा आहे हो. नाही महाराज आम्ही सत्यनारायणची पोथी घातलो, अरे रात्री पिला होता त्यानं, उतरलीच नाही त्याची. काय करता सत्यनारायण करून, यज्ञ करून, वास्तुशांती केला आपण, तंबाखू खाऊ खाऊ मंत्र म्हणाले, ते काय फायदा. हे लक्ष आहे का, मंत्रामध्ये ताकद आहे, देवाच्या मंत्रामध्ये ताकद आहे. पण मंत्र म्हणणारा जर अशुद्ध असेल तर मंत्रामधली ताकद कमी होऊन जाते, हे लक्षात घ्या. म्हणून अशौच्या अवस्थेत मंत्र म्हणलेला जमत नाही. परद्रव्य, महाराज दुसऱ्याच्या कशाच्याच वस्तूला हात लावायचा नाही. बघा तुम्ही, हे परद्रव्य असताना महाराज येताना आनंदानं येतंय, येताना, पण उग गुणानं येईना. आल्यावर गुणानं बसूनच येईना. कारण शास्त्रकारांनी सांगितलंय, तुकोबा राय तर सांगितलेच, भागवतामध्ये सुद्धा सांगितलं की बाबा स्थेयम हिंसा नृतम दंभ काम क्रोध स्मयो मदाहा भेदो वैरम अविश्वास संस्पर्धा व्यसनानीच. कमीत कमी हे 3 व्यसन तर लास्टला येणारच. म्हण रम, रमा आणि रमी. पापाचा पैसा घरात आला की शांत बसूनच देना, बसूनच देना त्याला. म्हणून जुनी म्हातारी माणसं म्हणायची, लई काही करू नका बापू, जेवढं मिळेल तेवढ्यात समाधान राहा, उघड लोकांचं काही जास्त घेण्याच्या भानगडीत पडू नका म्हणायची. पण आता तसलं नाही महाराज. ह्याला 1 लाख पगार आहे, सरकार ह्याला पगार देऊन ठेवलंय, तरी बी टेबलाच्या खालून घ्यायची आशाच आहे. साहेब नमुना नंबर 8 पाहिजे हो, देतो ना 150 रुपये द्या. नाही साहेब घरकुल आलंय हो, 5000 द्या. तोंडवरी करून 5000. काय देशाची सेवा करण्यासाठी. आणि तुम्हाला खरं सांगू, परमार्थ शब्दाचा अर्थ आहे धर्म शब्दाचा. हे धर्म शब्दाचा अर्थ लोकांनी वेगळा वेगळा लावला बरं का.
धर्म शब्दाचा अर्थ आहे स्वधर्म. आपल्या वाट्याला आलेलं जेही कर्म असेल ते कर्म प्रामाणिकपणानं करणं, याला स्वधर्म म्हणलंय. तुकोबाराय जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची दोघांची भेट झाली, शिवाजी महाराजांनी तलवार फेकून दिली. महाराज नाही म्हणजे आता युद्ध करणार नाही म्हणजे, काही पण नाही म्हणजे, तुमच्यासारखं निवांत एकांतात साधना करायची, देवाची प्राप्ती करून घ्यायची, काय नाही म्हणजे हे मारामारी. तेव्हा तुकाराम महाराजांनी समजावून सांगितलं, तुम्ही क्षत्रिय आहात. कोण आहात? क्षत्रिय आहात. आणि क्षत्रियाचं कर्म आहे रणी निगता शूर न पाहे माघारी, बाल शस्त्र साहोनी गोळी, शुरा ठाव उंच स्थळी. तुमचं क्षत्रियाचा धर्म आहे बाबा की तुम्ही तलवार जर फेकली तर आम्ही कुणाकडे बघावं. म्हणून तलवार उचलून दिली शिवाजी महाराजांच्या हातात आणि सांगितलं, मी जे सांगतोय ना तेवढं मात्र करा. काय करा? इतुले करी भल त्या परी, इतुले करा भल त्या परद्रव्य सांगितला तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराजांना. इतुले करी भल त्या परी, परद्रव्य परणारी सांडोनी अभिलाष अंतरी, वरते व्यवहारी सुखरूप. मग शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये परद्रव्याचा कधी हव्यास धरला नाही. आणि परनारीचं तर महाराज सोडूनच द्या हो. ते एका ब्रिटिश अधिकाऱ्यानं त्याच्या डायरीत लिहून ठेवले, मग शिवाजी महाराजांचं शील, शील शब्दाचा अर्थ आहे चारित्र्य. म्हणून बुद्धाचं जे तत्व आहे ना महाराज, गौतम बुद्धाचं, त्याच्यामध्ये 3 वाक्य आहेत, प्रज्ञाशील, करुणा. त्याचा अर्थ ते मला वाटतं जयंत्या साजऱ्या करणाऱ्यालाही माहित नाही. काय हे माय बघतच नाही ते काय आहे काय नाही. प्रज्ञा शब्दाचा अर्थ काय? बुद्धिमान व्हा. प्रज्ञा म्हणजे बुद्धिमान व्हा, बुद्धिमान व्हा, ज्ञान मिळवा. शील म्हणजे चारित्र्य चांगलं ठेवा. आणि करुणा म्हणजे भूतमात्रावर करुणा, दया करा. हे 3 तत्व गौतम बुद्धाचे होते. तसं ब्रिटिश अधिकाऱ्यानं त्याच्या डायरीत लिहून ठेवलं, मग शिवाजी महाराजांचं चारित्र्यशील असं आहे की रामाच्या तोडीला शिवाजी महाराज बसू शकतात, एवढं चारित्र्य शिवाजी महाराजांचं आहे. लक्ष देऊ नये का? रामाच्या तोडीला उतरू शकतात एवढं चारित्र्य शिवाजी महाराजांचं आहे. आता ह्याच्यापेक्षा पुढचं काय सांगावं? आणि हे सगळी शिकवणूक घरात आईने दिली. ऐका राजे, लहान होते शिवाजी राजे, ऐका ऐका राजे ऐका, काय झालं अर्जुनाचं, काय झालं भीमाचं, काय झालं पांडवांचं. लक्ष देऊन ऐका. 5 पांडव होती, नीतीनं वागली, न्यायानं वागली, धर्मानं वागली, त्यांचं नाव शिल्लक राहिलं. 100 कौरव होती, अधर्मानं वागली, नीती सोडून दिली, न्याय सोडून दिला, धर्म सोडून दिला. स्वतःची भावजय काय आणि चुलत भावजय काय. तिला भर सभेमध्ये तिच्या निरीला हात घातला दुर्योधन. सगळ्या कुळाचा नायनाट झाला राजे. लक्ष देऊन ऐका. हे लहानपणी जिजाऊन सांगितलं, लहान असताना लेकराला. इतिहासात असं चरित्र सांगतात, रायगडाच्या पायथ्याला एकदा तमाशा आला होता म्हणे. तमाशा, त्या काळात तमाशा वगैरे चालायचे, लावण्या तमाशा. शिवाजी महाराज लहान होते, 6-7-8 वर्षाचे. आणि ते आवाज ऐकू आला, झोपीतून उठले शिवाजी महाराज. त्या काळात 8 वाजता दिवाबत्ती झाली की सगळे झोपी जायचे. लहान शिवाजी राजे झोपलेले होते. आवाज ढोलकीचा आला, कानावर उठले आणि त्या रायगडाच्या वरी त्या एका कपारीमधून एक डेवळी होती, त्या डेवळीतून ते बघायला लागले. आणि जिजाऊंना पण जाग आली. जिजाऊ म्हणतात, बाळराजे कुठे गेले, बाळराजे कुठे गेले. बघतात तर काय, कुठे गेले दिसणार. इकडे तिकडे बघितलं, काहीतरी बघायला लागलेत. जवळ गेलं आणि विचारलं, बाळराजे काय बघताय? आईसाहेब हे काय हो, हे काय, मला काही कळत नाही, हे काय चाललंय गडाच्या पायथ्याला, आईसाहेब सांगा ना, मासाहेब सांगा ना. त्यावेळेस जिजाऊनं सांगितलं, बाळराजे हे वाईट आहे, हे जे दृश्य आहे ना हे वाईट आहे, हे सगळं तुम्हाला थांबवायचं आहे. कारण मुघल दिवसा ढवळे आपल्या स्त्रियांवर अत्याचार करतात, मंदिरं पाडतात,
आपल्या स्त्रियांना जनानखान्यात नेऊन ठेवतात, वेश्या बनवतात, आपल्या स्त्रियावर पार्श्वी अत्याचार करतात. हे सगळं आपणाला थांबवायचं आहे राजे. याच्यानंतर कधीच हे असलं तमाशा नाच आपल्या राज्यात कधीच नाही झाला पाहिजे. म्हणून हिंदवी स्वराज्याच्या राज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या काळात राजे तर अनेक झाले, पण इतिहासातला पहिला राजा असा आहे की ज्याच्या दरबारात कधी बाई नाचली नाही. नाही तर बाकीचे राजे होतेच ना, सलामी इश्क मेरी जान जरा से. आपण बघलो ते पिक्चर बघितले, सगळेच बघितले. मस्तानी बाजीराव गेला ना पद्मावतीच्या माग, तरी श्रेष्ठ ते. ऐका आता, परद्रव्य परनारी झाली विषाची परी. विषासारखी झाली म्हणतात तुकोबारे. का झाली? का म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध घर केले रे ते. एकदा चित्तामध्ये देवाला धारण केलं त्यामुळे झालं असं. काम गेलं, क्रोध गेलं, सगळंच गेलं. एक सांगतो शेवट आणि संपून टाकतो कीर्तन. शिवाजी महाराजांचं चारित्र्य तुम्हाला आम्हाला तर माहीतच आहे, पण त्या काळातल्या त्यांच्या समकालीन त्यांच्या सोबत राहणाऱ्या मावळ्यांना तर माहीतच होतं. पण लक्ष देऊ नये का, गावात असं वागावं माणसानं की गावात वैऱ्यानं सुद्धा सांगावं माणूस चांगला आहे. माणूस तट करत असेल, माणूस माझं खरं म्हणत असेल, पण 100% माणूस चांगला आहे. चारित्र्य चांगलं आहे हो त्याचं. लक्ष देऊ नये का, लाल महालामध्ये शाहिस्ते खान येऊन झोपला होता. लाल महालामध्ये कोण आलता? चौथीला इतिहास आहे का आता? आहे ना. शाहिस्ते खान मेलाच असता, पण त्याची काय तुटली? काय तुटली? बोट की बोट? बोट एकच राहतंय. बोट म्हणाला म्हणून बोट तुटली. बोट मेलाच असता शाहिस्ते खान, पण बोट तुटली, भागला आणि पळायला लागला. पळून पळून कुठे गेला? जिथं बायका राहत होते तिथं गेला. आणि त्याच्यात असलं नाही महाराज, हम दो हमारे दो, असलं काही नाही. एक पत्नी व्रत आपल्याकडं आहे, तसलं त्याच्याकडे काही नाही. कायदा नाही, कानून नाही, शिरिया आहे फक्त, शिरिया कायदा. संविधान 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 म्हणून ओरडतात माणसं, बरोबर आहे. संविधानावर देश चालतो, आम्हाला मान्य आहे. खरं सांगा, या देशात संविधानावर देश चालतो, पण काही लोक संविधान पाळत नाहीत. त्यांच्याविषयी कोणीच बोलत नाही. संविधान फक्त हिंदूसाठीच आहे, हे मी लक्षात घ्या. पाळत नाहीत त्या लोकांना कोण बोलतंय? पाळतात का ती लोक? ती फक्त त्याचा कानून पाळतात, त्याचा कानून पाळतात. त्याचं कानून जे सांगतं तेच ऐकतात, त्याच्या ग्रंथात जे सांगितलं तेच ऐकतात. आमच्या ग्रंथात सांगितलंय बाबा आई वडिलांची सेवा करा. आमच्या ग्रंथात सांगितलंय देवाला माना, धर्माला माना, देशाला माना. आमच्या ग्रंथात सांगितलंय, पण आमचे पोरं आमच्या ग्रंथातलं ऐकच ना. आमचे पोरं टीव्हीतलं ऐकतात. शाहरुख खान काय सांगतोय, सलमान खान काय सांगतोय, आमिर खान काय सांगतोय, ती पोरं ऐकतात आमचं. पण तुकोबाराय काय सांगतात, ज्ञानोबाराय काय सांगतात, हे आम्ही ऐकत नाही. आपण यांचं ऐकलं तर आपलं कल्याण आहे. ऐका, शाहिस्ते खान मेला असता, पण बायकामध्ये जाऊन लपून बसला. शिवाजी महाराज सोडून दिलं त्याला. तिथं गेल्याबरोबर एका बायकोनं आवाज दिला, आजी सुनते हो क्या हुआ? आपली म्हणजे आपली मुलगी दिसणार चालली हो. बराच वेळ झालं मुलगी सापडत नाही. तो मला असेल कुठतरी या गोंधळामध्ये, या हल्लकल्लोळामध्ये कुठतरी बसली असेल दडून. नाही हो, बराच वेळ झालं मी शोधते, पण आपली मुलगी सापडत नाही. मला असं वाटतंय, त्याची पत्नी म्हणते, मला असं वाटतंय शिवाजीच्या माणसांनी आपल्या मुलीला उचलून नेलं. शाहिस्ते खान म्हणतो, तू म्हणतेस ना शिवाजीच्या माणसांनी उचलून नेलं, मग तर काळजीच करायची गरज नाही. का? कारण मला माहित आहे शिवाजीची माणसं काही करतील, पण कोण्या स्त्रीवर अत्याचार करणार नाहीत. कारण ती मुलगी 100% सुखरूप आहे आणि उद्या आपल्या घरी सुखरूपच येणार. असं चारित्र्य वैऱ्याला सुद्धा माहिती होतं. कुणाचं? शिवाजी महाराजाचं. एवढा महान राजा होता, आणि त्या महान राजाच्या जयंतीच्या उत्सवानिमित्त हा सप्ताह आहे. तुकोबाराय सांगतात, या अभंगात जे सांगितलं ना, असं जर आपण परमार्थ केला तर त्याच्यापेक्षा वेगळं काही करायची गरज नाही. माणसं म्हणतात, महाराज पाप कशाला म्हणतात, तू पाप कशाला म्हणतात, सांगा हो, पाप सांगा, कोण्या ग्रंथात बघाव, पाप कशाला म्हणाव. एवढी धावपळ करायची काय गरज आहे? तुकाराम महाराजांनी सोपं सांगितलं ना, पुण्य ते परोपकार. एवढं सोपं, पुण्य ते परोपकार. तुला देणं होत असेल तर काल्याची पंगत दे, देणं होत नसेल सप्त्यामध्ये नाश्ता दे, ते बी देणं होत नसेल जेवढी वर्गणी जमल तेवढी दे, आडवं तरी ये नको सप्त्याला. तुका म्हणे फार थोडा तरी एवढंच कर बाबा. पुण्य ते परोपकार आणि पाप ते
याच्यापेक्षा वेगळंच संतांनी सांगितलं नाही महाराज. एवढं सोपं सांगितलंय. दुसऱ्याला नाहक त्रास देणं, दुसऱ्याचं चांगलं चाललं, भाऊ भाऊ चांगलं राहू लागले, त्याच्यात विस्तू लावून वेगळं काढणं हे परपीड आहे. लई लोकांना हेच करायची सवय. आपलं झालं थोडं, शेजाऱ्यानं झालं घोडं म्हणल्यासारखं. शेजारी हेच कामाचे. म्हणून आपण कोणालाही परपीडा करायची नाही, कोणालाच त्रास द्यायचा नाही, तेच पाप आहे. आणि आपल्याला जेवढं करता येईल तेवढं पुण्य म्हणजे परोपकार करणं हे सांगितलं. आणि तेच तुकोबाराय सांगतात, परमार्थ करताना फक्त एवढंच करा आणि ह्यालाच परमार्थ म्हणतात. याच्यापेक्षा वेगळं काही नाही. फार धावपळ करायची गरज नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने भारा, 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 तुका मने
निवारला निवारला भव भ्रम निवारला भाव संपला। या अभंगामध्ये तुकोबारायांनी तुका म्हणे फार थोडा काय तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार एक मौलिक असा संदेश दिला। एकनिष्ठ राहून भगवान परमात्म्याची सेवा करा एक संदेश दिलेला आहे। तो संदेश आपण शिरसावंदे मानायचा। अभंगाची भाव अभंगाची सेवा संपलेली आहे। बोलण्याच्या ओघात एखादा शब्द बाहेर पडला असेल तर तो माझ्या वाणीचा दोष आहे। एखादा चुकीचा एखादा वात्रट शब्द एखादा चुकीचं प्रमाण बाहेर पडला असेल तर माझ्या वाणीचा दोष आहे। जे काही आहे ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाचे या गुरुवर्यांच्या चरणाजवळ जे प्राशन केलं ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला। माझे गुरुवर्य वैष्णववीर बंडा तात्या महाराज कराडकर यांच्या सानिध्यात जेही प्राशन केलं तेही तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला। महाराज मी ज्या गुरुवर्यांच्या सानिध्यात राहिलो त्या गुरुवर्यांनी 2002 ला गडकोट मोहीम चालू केली। दरवर्षी एका किल्ल्यावर व्यसनमुक्त युवक संघाची मुलं 2000-3000 मुलं असतात। ती सगळी मुलं एका एका किल्ल्यावर जातात आणि 4 दिवसाचा कार्यक्रम असतो। कीर्तन असतात, प्रवचन असतात, व्याख्यान असतात आणि तलवारबाजी हे सगळे आता हे शिकवल्या जातात। कुस्ती शिकवल्या जाते, कुस्त्याचा खेळ होतो। सगळं म्हणजे मला सांगायचं आहे मी अनेक किल्ल्यावर अनेक ठिकाणी जाण्याचा योग आला गुरुवर्य बंडा तात्या महाराज कराडकर यांच्या माध्यमातून। ऐका संभाजी भिडे गुरुजी आहेत ना, संभाजी भिडे गुरुजी आणि तात्या हे दोघं मित्र आहेत। आता बघा ही विद्वान माणसं आहेत महाराज, अनेक माणसं आहेत पण समाजाला ती ज्ञात नसतात। म्हणून शिवाजी महाराजांचे विचार आणि शिवाजी महाराजांचे आचार घेऊन जगणारी माणसं या जगतात आजही आहेत। फक्त लोकांना दाखवणारी माणसं समाजापुढे येतात आणि वागणारी माणसं समाजापुढे येत नाहीत। लोकांना फक्त दिसतात की बाबा हे असा दिसतोय, हा शिवाजी महाराजचा फोटो घेऊन फिरतोय, हा शिवाजी ह्याच्या गाडीवर असा, ह्याच्या गाडीवर लिहिलेला आहे 1 मराठा लाख मराठा, ह्याच्या गाडीवर लिहिलेला आहे ह्याच्या मला हिंदवी असे शब्द लिहिले। पण मी माफी मागून सांगतो तुम्ही गाडीवर नाव टाका, मी टाकण्याला विरोध करणार नाही, पण गाडीवर नाव टाकताना एवढा मात्र विचार करा की आपली गाडी बारच्या पुढे उभा करायला आपल्याला परवानगी नाही। सुपारीच्या खांडाचं सुद्धा माझ्या राजाला व्यसन नव्हतं, सुपारीच्या खांडाचं। आपण तंबाखू खाऊन आपण पुड्या खाऊन शिवाजी महाराज की असं जर म्हणत असो त्या राजाला आवडेल का ते? सुपारीच्या खांडाचं। म्हणून शिवाजी महाराज हे बोलण्यासाठी नाहीत, शिवाजी महाराज हे जगण्यासाठी आहेत। शिवाजी महाराजांचा प्रत्येक विचार प्रत्येक शब्द हे जगण्यासाठी मौलिक संदेश आहे। म्हणून या शिवजयंतीच्या माध्यमातून आपण तो जागर करत आहात त्याबद्दल सर्व ग्रामस्थांना गावातील सर्व तरुणांना या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि हे लांबत चाललेलं कीर्तन पुष्प छत्रपती शिवरायांच्या संभाजीराजांच्या चरणी आणि ज्या राष्ट्रमाता राजमातेमुळे हे 2 वीर छत्रपती या महाराष्ट्राला लाभले त्या मातेच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो आणि याच ठिकाणी थांबतो। तुकाराम।